नरफात कासमानी और आप देख रहे हैं टुडेज वॉइस न्यूज। एंटी नारकोटिक डिपार्टमेंट और थाने क्राइम ब्रांच ने मिलकर पकड़ा नशा बेचने वालों को और साथ ही साथ जब्त किया नशा बनाने वाली मशीन को। तकरीबन 55,73,000 रुपए का माल जब्त किया गया है और साथ ही साथ नशेली दवा बेचने वाले और बनाने वाले को भी गिरफ्तार कर लिया गया है। थाने के कमिश्नर श्री आशुतोष दुमरे ने आदेश दिया था कि नशे के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए। उसके बाद थाने क्राइम ब्रांच और एंटी नारकोटिक डिपार्टमेंट ने लगातार कार्रवाई की और बहुत से लोगों को अरेस्ट किया। देखिए क्या है पूरा मामला। सगळ्या मशीन्स लागतात, फॅक्टरी सेटअप लागतं, ते त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला 201 ग्रॅम वजनाचं एमडी त्या ठिकाणाहून जप्त झालेलं आहे। आपल्याला अतिशय उत्कृष्ट काम अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राइम ब्रांचने या ठिकाणी केलेलं आहे। एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे, परंतु दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळे त्याने त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे। परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एमडी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण 8 आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत। याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल आपण 314 ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेला आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी 4 किलो 850 ग्रॅम वजनाचं चरसही त्याच्याकडून आपण जप्त केलेलं आहे आणि हे एमडी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती वॅगनार आणि किया सॅल्टोस या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत। मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता, याने वापीमध्ये गुजरातमध्येही अशा पद्धतीने फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं। गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे। तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे। आणखीनही काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे, तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत। तर याच्या पुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तर अतिशय चांगली कामगिरी अँटी नार्कोटिक सेल ठाणा क्राइम ब्रांचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपासही या ठिकाणी चालू राहणार आहे। ही सगळी ना केमिकल प्रोसेस आहे ही सगळी। तर या आरोपी केमिकल मध्ये काय एक्सपर्ट होते का, त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं याच्यामध्ये? जे मनोज पाटील आहे आणि दिनेश म्हात्रे, मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याचं असं काय केमिकल ह्याच्या बॅकग्राऊंड नाही, परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढे आरोपी निष्पन्न झालेला आहे, तर त्याचाही तपास चालू आहे। तर ह्याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते, माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल प्रोपोर्शनेटमध्ये वापरून ते एमडी तयार करत होते। किती एमडी त्यांनी तयार केलेला आहे? त्या ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो 12 किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे। आपल्याला सुरुवातीला त्याच्यात 78 ग्रॅम मिळाला, नंतर 200 ग्रॅम मिळालेला आहे, परंतु टोटल इंट्रोगेशन मध्ये जी माहिती घेतली जवळजवळ 12 किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तो त्यांनी विक्री केलेला आहे। तर त्या 12 किलोची किंमत किती होती? किती राहील 12 किलोची? नाही जास्त राहील ते 80 ते 90 लाखापर्यंत त्याची किंमत राहील त्याच्यामध्ये टोटल आपण जर कॅल्क्युलेट। याने आता जे आपल्याला पेडलर सापडले ते कुर्ला आणि ठाणा अशा एरियामधलेच आपल्याला सापडले। ठाणा, मीरा भाईंदर, कुर्ला, मुंबई आणि नवी मुंबई अशी यांची विक्री हे करत होते। हा, आपण जे मी सुरुवातीला जसं सांगितलं, आपण इंट्रोगेशन सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला एमडी 78 ग्रॅम मिळून 2 आरोपी मिळाले, त्यांना इंट्रोगेट करत त्यांना कुठलं कुणी प्रोव्हाइड केलं ते पेडलर आपण त्याचा पाठीमागा अकबर खाऊ म्हणून होता आणि त्याच्या मागं आमिर होता आणि आमिरच्या मागं परत त्यांनी कुठं बनवतात तर मनोज पाटील आणि हा म्हात्रे त्याच्या पाठीमागं होता। आपण इंट्रोगेशन मध्ये जसं जसं यांना कुणी पाठीमागे एमडी दिलं
असं इंट्रोगेशन करत करत आपण त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचलो. तर हा सेटअप ज्यांनी लावून दिला ते कोण मास्टरमाइंड आहेत का? हा, याच्या मागे एक सेटअप मनोज पाटीलनंच लावलेला आहे. सेटअप लावण्यात किंवा ते मशीन कुठं मिळतात, केमिकल कुठं मिळतात, हे मनोज पाटीलला पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. कारण त्यांना अगोदर एक फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं गुजरातमध्ये. त्यामुळं मनोज पाटीलला याची पूर्ण माहिती होती आणि त्याला सहाय्य करणारा दिनेश म्हात्रे होता. दिनेश देवजी म्हात्रे म्हणून राहणार होता. हा, हे दोघं पेनचे राहणार आहेत. मनोज पाटील हा गुजरातमध्येही वॉन्टेड आहे. त्यानं त्या ठिकाणी फॅक्टरी सेटअप केलं होतं. त्यामुळं त्याला ही सगळी माहिती याच्यातली होती. किती महिन्यापासून हे बनवते? हे जून 2023 पासून या ठिकाणी आतापर्यंत ते बनवत होते. 12 किलो जे त्यांनी तयार करून विकला ते फार्मासोर तयार केलाय कसं? हा, त्या ठिकाणी आपल्याला जे एक पेनमध्ये एक फार्म हाऊस होतं. पेनमध्ये फार्म हाऊस होतं त्या ठिकाणी सुरुवातीला काहीतरी फॅक्टरी सेटअप होतं. नंतर त्यांनी तळोजा या ठिकाणी दुसरं फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं. 12 किलो जो आहे त्यांनी तयार करून विक्री केली. त्या ठिकाणी थोडं सुरुवातीला तयार केलं होतं आणि आपण ज्यावेळी आता तळोजामध्ये ज्या ठिकाणी पकडलं त्या ठिकाणी काही प्रमाणात त्यांनी बनवलं. हे बघा, हा प्लास असतो. हा प्लासमध्ये केमिकल तो याच्यामध्ये ऍडजस्ट करतात. ह्याला हा असा रॉड लावतात. रॉडला एक स्टेरर असतो. ओके, प्लासमध्ये असतो. हिटिंग मशीन ह्याच्यातलं जे केमिकल असतं त्याचं टेम्परेचर हे मेंटेन करतं आणि तो स्टेरर फिरत राहतो. आणि मग जेव्हा तो मटेरियल तयार होतो प्राथमिक, तो त्याच्यानंतर वॉश केला. वॉश केलं मग ते ट्रेमध्ये तो ड्राय करून मग त्याची ही अशी जनरल प्रोसेस आहे. ये थी हमारी आज की न्यूज. आगे की न्यूज के लिए जुड़े रहें, देखते रहे टुडेज वॉइस न्यूज.